नालासोपाराचा उल्लेख बायबलमध्ये आहे। शॉक लागला ना? खरंच आहे, कारण नालासोपाराचा इतिहासच तितका भन्नाट आहे। प्राचीन काळात याला खूप महत्त्व होतं आणि त्या काळी नालासोपाराचं नाव होतं ओफीर। बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमध्ये याचा एक उल्लेख मिळतो की ओफीर हे श्रीमंत असं एक बंदर होतं जिथून जगभरात व्यापार व्हायचा। किंग सोलोमन इथून सोनं, चांदी, चंदन, हस्तितंत्र विकत घ्यायचा। याच ओफीरचं नंतर शूरपारक झालं, त्या शूरपारकचं पुढे सोपारा झालं आणि सोपाराचं झालं नालासोपारा। पण तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का की याच नालासोपारामध्ये गौतम बुद्ध आल्याचं सांगितलं जातं। पण हे कितपत खरं आहे? आज थोडं याबद्दलच जाणून घेऊया। गौतम बुद्ध या पृथ्वीवर जन्मलेल्या सर्वात महान मनुष्यांपैकी एक। ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी भारतातल्या अनेक ठिकाणी भेट दिली। यामध्ये जवळपास सर्वच जागा या उत्तर भारत आणि नेपाळमधल्या आहेत। अपवाद एक, ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं नालासोपारा। गुजरातमधलं लोथल हे सिंधू संस्कृती असणारं ठिकाण जगातलं सर्वात प्राचीन बंदर असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत। पण त्यानंतर हे शूरपारक म्हणजेच नालासोपारा सुद्धा जगभरात गाजलेलं एक भव्य बंदर होतं। या ठिकाणी इजिप्शियन, ग्रीक, रोमन, अरब, आफ्रिकन तसंच इतर परदेशी प्रवासी व्यापारासाठी आल्याचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत। एका ग्रीक खलाशाच्या पुस्तकात सोपारा बंदराचा उल्लेख आहे। काही लोकांनी त्याचा उल्लेख सुबारा किंवा सिबोर असाही केलाय। चीनी प्रवासी युवान श्वांग सुद्धा सोपाराला भेट दिल्याचे उल्लेख आहेत। सोपाराला इतकं महत्त्व असण्याचं कारण म्हणजे गौतम बुद्धांनी या ठिकाणाला भेट दिली होती असं म्हटलं जातं। एका बौद्ध चरित्रानुसार स्वतः गौतम बुद्ध या ठिकाणी धम्माची दीक्षा देण्यासाठी आले होते। इथे एक मोठा स्तूप सुद्धा सापडलाय। स्तूप बांधण्याची साधारण संकल्पना म्हणजे एखाद्या मोठ्या बौद्ध धर्मगुरूची किंवा भिक्खूचे काही अवशेष किंवा वस्तू तिथे ठेवून त्यावर घुमटाकार आकाराचा मातीचा ढिगारा रचला जातो। गौतम बुद्धांनी यावेळी दीक्षा देताना आपली नखं आणि केस उपस्थित असलेल्या लोकांना दिले होते आणि या स्तूपाखाली बुद्धांचे नखं आणि केस असावेत असा एक मतप्रवाह अभ्यासकांमध्ये। पण मुळात स्तूप बांधण्याची सुरुवात सम्राट अशोक यांच्या काळापासून झाली होती असं म्हटलं जातं। त्यांचा कालखंड बुद्धांच्या 300 वर्षांनंतरचा आहे। त्यांनी 84,000 स्तूप तयार केले होते। दुसरीकडे बौद्ध साहित्यातलं सर्वात जुनं साहित्य आहे पाली भाषेतलं त्रिपिटक। यामध्ये असा उल्लेख आहे की गौतम बुद्ध यांनी गंगा नदी कधीच ओलांडली नव्हती। त्यामुळे हा दावा फोल ठरतो की ते महाराष्ट्रात किंवा नालासोपारात आले होते। त्यामुळे बुद्ध कधीच या ठिकाणी आले नव्हते, पण त्यांचा प्रचंड प्रभाव तत्कालीन महाराष्ट्रावर होता हे सिद्ध होतं। दुसरी गोष्ट म्हणजे नालासोपाऱ्यात जर उत्खननात स्तूप सापडलंय तर नक्कीच कुणीतरी मोठं व्यक्तिमत्व इथपर्यंत आलं असेल आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः सम्राट अशोक होते। इथे पहिलं उत्खनन 1882 ला झालं होतं। नंतर 1940 मध्ये झालेल्या उत्खननात मुख्य स्तूपाच्या दक्षिणेला 2 आणखी स्तूप सापडले। इथे जवळ एक गाव आहे भुईगाव, तिथे सम्राट अशोक यांचा एक शिलालेख सापडला। आज हा शिलालेख मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलाय। याच्या व्यतिरिक्त इथे बुद्ध मूर्ती, भिक्षापात्राचा तुकडा, 7 वाणांची नाणी आणि इतर अवशेष सुद्धा सापडलेत। यातूनच नालासोपाराचं महत्त्व काय होतं हे कळून येतं। अशोक यांच्या काळात नालासोपारा बौद्ध धर्माचं महत्त्वाचं केंद्र होतं आणि विशेष म्हणजे दक्षिण भारतात बौद्ध धर्माचा जो प्रसार झाला तो नालासोपारामधूनच। अशोक यांची मुलं संघमित्रा आणि महेंद्र श्रीलंकेत जाण्यापूर्वी सोपारामध्येच राहिले होते आणि इथूनच त्यांचा दक्षिणेतला प्रवास सुरू झाला होता। बरं, शूरपारकचा थेट अर्थ आहे शूरांची भूमी। आज मात्र तसं काही उरलेलं नाहीये, पण तरी शूरपारक म्हणजेच नालासोपारामध्ये बौद्ध धर्माच्या आणि आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत हे महत्त्वाचं। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।